हॅलो फ्रेंड्स, आजचा शॉर्ट व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल। आज आहे भोगी आणि भोगीची भाजी तर सगळेजण करतात, मिक्स भाजी। आणि मिक्स भाजी खायला सुद्धा खूप भारी लागते बरं का, कारण की बाजरीची भाकर आणि मिक्स भाजीची एकदम गोष्टच वेगळी आहे। आणि तीळ लावलेल्या भाकरी म्हटल्यावर एकच नंबर। वर्षातून एकदाच होतो तो सण आणि तीळ लावलेल्या भाकरी तर आपण एरवी करत पण नाही आणि तशी सेम भाजी होत पण नाही। जी आज जशी टेस्ट लागते ना तशी भाजी बनत नाही एरवी पण, कारण की किती साऱ्या भाज्या बघा तुम्ही सुद्धा, खूप साऱ्या भाज्या, आम्ही सगळ्या भाज्या घेतल्यात। पहा, आम्ही भाजीसाठी लागणारे पूर्ण भाज्या घेतल्या। हरभरा, घेवड्याची शेंग, फ्लॉवर, कोबी, वांग, वालाची शेंग, कारलं, बोरं, टोमॅटो, पालक, कोथिंबीर, मेथी आणि चवळीची शेंग। त्यानंतर बटाटा, शिमला, गाजर, मुळा, भेंडी, ऊस, शेवग्याची शेंग, तुरीची डाळ, मुगाची डाळ, शेंगदाणे, लाखाची डाळ, हरभरा आणि तीळ। तिळाचं तर खूप महत्व आहे 2 दिवसासाठी। हो, 2 दिवस तिळाने आंघोळ सुद्धा, म्हणजे पाण्यात तीळ टाकून आंघोळ करायची असते। आणि मुलांसाठी तर हा सण खूपच महत्वाचा आहे। तुम्ही सुद्धा या आमच्याकडे मस्तपैकी गरम गरम भाकरी आणि भाजी खाण्यासाठी। आम्ही तर आता मस्त बनवतोय। बघा, आम्ही भाज्यांमध्ये पाणी टाकलंय, म्हणजे छान स्वच्छ धुतल्या जातील। त्यानंतर हे बटाटा सुद्धा सोलून घ्यायचंय। ताई कापतायत वांगे आणि बाजरीची भाकर खूप भारी लागते खायला। ही भाजी म्हटली ना, आता ह्या सगळ्या भाज्यांना धुवून वाफ देऊन घ्यायची। त्यानंतर मग मसाला करायचा नाही ना, गरज नाही ना, कारण एवढ्या सगळ्या भाज्या म्हटल्यावर ऑलरेडी खूप भाजी होणार आहे आणि आम्ही 4च जण आहे खायला भाजी। त्यामुळे चला आता ताई हे कट करतील, तोपर्यंत मी आल्या लसणाची पेस्ट काढते। हे बघ, आलं लसण आणि खरगट भांड नाही, कुटाचं भांड आहे। आल्या लसणाची पेस्ट काढून झाली। हे बघा, इकडे ठेवली मी। हे बघा, पहा, आम्ही सगळ्या भाज्या कापून घेतल्या। आता कढईमध्ये तेल टाकायचंय। भोगी म्हटलं काही भारी ना, संक्रांत खूप छान। आणि अगोदर तर लग्न अगोदर तर मुली नुसत्या नटायच्या, मेहंदी काढायच्या, नेलपेंट लावायच्या। खरे ग, खूप वेगळे दिवस असतात लग्न अगोदर। आणि लग्नानंतर मग भाजी भोगीची बनवावं लागते, म्हणजे स्वयंपाक वगैरे तेच सगळा टाइम चालला होता, स्वतःसाठी वेळच भेटत नाही नंतर। आणि मुलं असले का मग काहीच विषयच नाही, उतू आणि सिटू तर झोपलेलेच आहे। आता भोगी टाकूया, त्यानंतर थोडेसे जिरे, हिरवी मिरची टाकायची, चांगली फ्राय करून घ्यायची। खूप भाजी वेळी आहे ना, मग बघा ना किती झाली भाजी। आणि सगळं मस्त धुतल्या पण गेलंय छान। त्यानंतर आलं लसणाची पेस्ट टाकायची। काय तुम्ही भोगीची भाजी कधीपासून करता? लग्न झालं तेव्हापासून। आणि तुम्हाला पण शिकवते असंच ताईने वगैरे जाऊन ताईकडे जाऊन। किती छान लागते नाही भोगी? हे खरंच आहे, खरं ही आजची जी टेस्ट असते ना ती नंतर कधीतरी केली तर लागत नाही। भाजी टाकून द्यायच्या नंतर मग त्याला वाफ द्यायची, मसाले टाकायचे, लाल तिखट टाकायचं। छान लागेल ना। काळ्या मसाल्याची पण करत असेल कोणी भाजी? नाही, कोणी कोणी करत। पहा ना, आपल्याकडे किती भारी भारी सण असतात। संक्रांत झाली, त्यानंतर शिवरात्र, नंतर होळी, नंतर नवीन वर्ष। प्रत्येक महिन्यात सण असतात आपल्या इकडे। खूप भारी, खूप छान वाटतं। आता सगळे भाज्या टाकून द्यायच्या, खूप मोठी भाजी मिळाल, कारण की आज सगळं भेटलेलं आहे। एवढ्या भाज्या सहसा भेटत नाही, पण आम्ही ना खूप सापडून आणल्या आहेत भाज्या। आता आपण सगळे मसाले टाकणार आहोत। लाल तिखट टाकायचं 1 चम्मच, तुमच्या तिखटानुसार तुम्ही टाकू शकता। आणि थोडासा मसाला, झणझणीत भाजी होईल। थोडीशी हळद, मग टेस्ट लागलीच पाहिजे ना। आता याला वाफ द्यायची का? छान हलवून घ्यायचंय। थोडस पाणी टाकायचं। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं। तुम्हाला वाटत
कळेल की आम्ही व्हिडिओ काय अगोदर बनवला होता का नाही, पण आम्ही भोगीच्या दिवशीच व्हिडिओ बनवतोय, सकाळी व्हिडिओ बनवतोय, म्हणजे आम्हाला जेवायला भाजी काम येईल आणि तुम्हाला सुद्धा कळेल की आम्ही भाजी कशी केली येते. आता याच्यावरती झाकण ठेवायचं, वाफ येऊ द्यायची, त्यानंतर पाणी टाकायचं. पहा भाजीला वाफ आली की नाही ते पाहूया. आली आली, खूप छान वास येतोय ना. मग आता पाणी टाकायचं ताई. हा, आता याच्यावरती गरम करायला ठेवायचं पाणी, मग थोडं गरम होईल मग ओतायचं भाजीमध्ये. थंड पाणी टाकलं का चव जाते भाजीची. त्यामुळेच कोमट करून टाकायचं. पहा पाणी गरम झालंय, आता भाजीमध्ये ओतून देऊया. स्वीटूला खायची खिचडी. काय कधी खिचडी खायची कोणती? आता याला छान उकळी येऊ द्यायची. उकळी पण आली आहे कारण की गरम पाणी टाकलं म्हणून. आणि यामध्ये आम्ही शेंगदाण्याचा आणि तिळाचं कूट केलं ते सुद्धा टाकून द्यायचं. तीळ टाकली म्हणजे तीळ असं म्हणतात, शेंगदाणे आणि तीळ एकत्र टाकली ना तर म्हणजे घट्ट भाजी होती. हो का? बरोबर आहे ना. करेक्ट. भाजीला छान तरी येईल मस्त पैकी. आता मी भाकरी पण करते लगेच इकडे. हो करायची. पहा आमची भाजी तर तयार आहे आणि किती छान तरी आली आहे भाजीला. खायला तर एकदम भारी लागणार आहे वाटतं. आणि सुगंध पण खूप छान येतोय. तुम्ही सुद्धा नक्कीच टेस्ट करण्यासाठी. आता मी गरमागरम भाकरी टाकते तीळ लावून. पहा आमच्या भाकरी सुद्धा रेडी आहेत आणि इकडे तव्यावर सुद्धा गरम गरम भाकर आहे. ही आमची भोगीची भाजी, मिक्स भाजी, त्यानंतर ही खिचडी आणि भाकर, तिळाची भाकर. आवडली का तुम्हाला आमची रेसिपी? नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.